एक डॉल्फिनला पण असं वाटायचं की ती त्याची आयच आहे. जेसिकाने ट्रेन केलं, बट एक टाइम असा आला की सोशल मीडियावरती सगळे लोक हे गोष्टी व्हायरल करतात की जेसिकाला खाल्लं, हे झालं, ते झालं. नमस्कार, मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आपल्या एका नवीन अशा व्लॉग मध्ये. गाईस, आज मी तुम्हाला सांगणार आहे काही गोष्टी एका व्यक्तीबद्दल. तर ती व्यक्ती आहे जेसिका नावाची एक पोरगी आहे. सो आज आपण बोलणार आहे एक जेसिका नावाची पोरगी. सो तिच्याबद्दल आपण आज काय डिस्कशन करणार आहे. डिस्कशन असं असेल की, तर गाईस, एक जेसिका नावाची एक पोरगी होती लहानपणी. म्हणजे तिला डॉल्फिन म्हणजे ती डॉल्फिनला ट्रेन करत होती लहानपणापासून. म्हणजे ती पण खूप लहानच होती. मग त्या टाईममध्ये तिनं लहानपणापासून त्या डॉल्फिनला म्हणजे खूप प्रेम दिलं होतं त्या डॉल्फिनला. त्या डॉल्फिनला पण असं वाटायचं की ती त्याची आयच आहे. तर जेसिका आणि डॉल्फिन ह्यांचं नातं खूप डीपली होतं. खूप डीपली म्हणजे काय शब्द सांगू शकत नाही. त्यांचं एकमेकांवरती एवढं प्रेम होतं. ते गाईस, खूप वर्ष म्हणजे एक 8-9 वर्ष झालं तिने त्याला ट्रेन केलं होतं त्या डॉल्फिनला. जेसिकाने ट्रेन केलं, बट एक टाइम असा आला की सोशल मीडियावरती सगळे लोक हे गोष्टी व्हायरल करतात की जेसिकाला खाल्लं, हे झालं, ते झालं. काय असं काहीच नाही आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या फ्रॉड आहेत. तर त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. सो असं कोणाचं नाव खराब करू नका, असे एडिटिंग करू नका. त्या एडिटिंगमध्ये असं दाखवले प्रचंड, अक्षरशः एवढी व्हिडिओ व्हायरल होते ना त्यांची की त्या डॉल्फिननी त्याला खाऊन टाकलं. असं नाही होऊ शकत कधी, कारण की विश्वासघात होतो, बट प्राण्यांमध्ये विश्वासघात कधीच होत नाही. विश्वासघात होतो तो फक्त आपल्या माणसामध्येच होतो. माणसंच फक्त विश्वासघात करतात. डॉल्फिन, प्राणी, जंतू हे करत नाहीत. तर अशा AI व्हिडिओ अशा नका बनवू. हे खूप चुकीचं आहे. ह्या गोष्टी प्रचंड एवढं वाढ झालं की मी सुद्धा शॉक झालो की मी असं फोनचं बघितलं की अरे बोललो हे काय झालं. अशा गोष्टी कशा होऊ शकतात. विश्वासघात कसा होऊ शकतो, ते पण प्राण्यांमध्ये. असं म्हणजे AIचा जमाना एवढा पुढे गेला की काही होऊ शकतं, कुठे म्हणजे काही पण होऊ शकतं. माझ्यासोबत अजून एक असू शकतो, असं तसं खूप एक्सेट्रा खूप काही गोष्टी असं होतं. त्यांचं नातं एवढं कडक होतं की त्यांचं म्हणजे बॉन्डिंग खूप मस्त होतं. सो त्यांनी एकमेकांना खूप जीव लावला होता. तर त्यांचा एक खूप 8-9 वर्षानंतर त्यांचा एक शो होता. तर जेसिकाने त्या डॉल्फिनला एवढं ट्रेन केलं होतं की त्यांचं म्हणजे ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. जेसिकाला एका शोमध्ये फक्त लागलं आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, तेव्हा ते डॉल्फिन रडत होते. अक्षरशः तिच्या डोळ्यातनं पाणी आलं. बघू शकता, प्राण्यांमध्ये एवढं प्रेम असतं, पण ते माणसांमध्ये कधीच नसतं. एक वेळेस माणसं विश्वासघात करतील, पण प्राणी हे गोष्टी कधीच नाही करतील. प्राणी, जंतू कधीच नाही करू शकत. तर मी पण हे AI एडिटिंग बघितल्यानंतर मला कळलं की एडिटिंग AI आहे. तर ह्या गोष्टी बोलून तुमच्यासोबत शेअर करा. माणसं विश्वासघाती नसतात कधीच. माणसं असतात विश्वासघाती, पण प्राणी नसतात. तर असे एडिटिंग डेंजर झाले की AI एडिटिंग म्हणजे प्रचंड खूपच व्हायरल होते. ह्या व्हिडिओ मी अक्षरशः मी स्वतः रडलो ह्या गोष्टी बघून की असं कसं होऊ शकतं. नंतर मी खूप डिपली त्या गोष्टीमध्ये गेलो. तेव्हा मला समजलं की अरे ह्या गोष्टी AI मध्ये एडिट झाल्या होत्या. तेव्हा मला मनाला शांत भेटली. तर मी विचार केला की अशा गोष्टी तुम्हाला शेअर कराव्या. अशी एडिटिंग न करत जाऊ गाईस. खूप लोकांचं असे हे होतात, भीती वाटते खूप लोकांना की अरे असं कसं होऊ शकतं, असं ट्राय करा. सो तर कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक, कमेंट, शेअर नक्कीच करा गाईस. आणि एक गोष्ट नक्कीच सांगतो तुम्हाला की विश्वासघाती माणसंच असतात. आजपर्यंत मला पण खूप सपोर्ट नाही भेटला. खूप माझ्या मित्रांनी खूप लोकांनी साथ सोडली माझी. तरी पण मी आज एकटा उभा आहे. मी एकटाच करू शकतो जे काय करायचं ते. सो मी हे सांगत नाही ह्या गोष्टी, बट फेस खूप करतोय. एक दिवस ह्या गोष्टी सांगेल, पण ह्या गोष्टीचा टाईम नाही. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कशी वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे एडिटिंग करताना जरा नीट करा, चांगले करा. सो लव यू ऑल, बाय बाय.